आजच्या संदेशाच्या आधी आपण प्रार्थना करू। हे माझ्या प्रिय दयाळू बापा, ही संधी तू मला तुझा संदेश देण्यास, वचन सांगण्यास दिली त्याबद्दल तुझे उपकार मानतो। सांगत असलेलं वचन मी नाही तर तू माझ्याद्वारे बोल, प्रभावी असं असू दे। मला साह्य आणि मदत कर बाबा। जे ख्रिस्तवासी झाले आहेत, जे तुझ्याकडे आहेत, नेहमी त्यांचं प्रेझेन्स, त्यांचा सपोर्ट असायचा आणि तू आम्हा दोघांवर असायचा, जो तू आम्हाला मदत करायचा। आज बापा तू मला मदत कर, जशी तू बाबांना मला सोबत मदत केलीस, आज तू मला मदत कर। तुझ्या मदतीसाठी मी मागते। ऐकणारे सर्वजण यांच्यावर तू आशीर्वाद पाठव, आशीर्वादाचा भडीमार तू त्यांच्यावर कर, आशीर्वादाचा वर्षाव त्यांच्यावर तू कर। वचन सांगत असताना तुझी दया, कृपा आणि तुझा अनुग्रह तू पुरव, शब्द पुरव, दया कर, कृपा कर, साह्य आणि मदत कर। वचनाचं ऐकून जेव्हा बी मनामध्ये पेरल्या जाईल, त्याचं वृक्ष तू होऊ दे आणि फळ देणारं जीवन तू आम्हा प्रत्येकाला दे, अशी तुझ्याकडे आम्ही प्रार्थना करतो, विनंती करतो। सर्व तुझ्या हातात सोपवतो। वचन सांगणं, ऐकणं आणि फळ देणं तू आशीर्वादित कर, अशी प्रार्थना करत ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावात मागते, म्हणून तू ऐक। आमेन। आपल्या सर्वांचं स्वागत करते मी आणि आपण इतके दिवस आम्हाला साथ दिली, प्रतिसाद दिली, संदेश ऐकला, त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो आणि त्याचसोबत परमेश्वर पित्याचेही आभार मानतो। हा पहिला संदेश आहे। बाबा परमेश्वराकडे, देवाघरी गेले आहेत, ख्रिस्तवासी झाले आहेत आणि प्रत्येकाला आज नाही तर उद्या परमेश्वराकडे जायचंच आहे। आणि विश्वासणारा जेव्हा परमेश्वरामध्ये, जेव्हा ख्रिस्तामध्ये तो झोपतो आणि परमेश्वराने, देवपित्याने जसं ख्रिस्ताला पुनरुत्थित केलं, त्याचप्रमाणे आपल्याला ही आशा आहे, आपले प्रियजन जे विश्वासणारे आहेत, ख्रिस्तामध्ये जे झोपलेले आहेत, ते नक्कीच पुनरुत्थित होतील। आणि ही आशा आपल्याला आपल्या परमेश्वराने दिलेली आहे। आणि आपला जो विश्वास आहे, प्रभू येशू आपला पुनरुत्थित झाला, तसंच आपले प्रियजनही पुनरुत्थित होतील आणि आपली भेट त्यांच्या संगती होईल। आणि या आशेबद्दल मी परमेश्वराचे उपकार मानते। आणि खरोखर परमेश्वराने जसं त्याच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, त्याच्या भक्ताचे मरण अमोल आहे। खरोखर आम्हाला त्याची प्रचिती झालेली आहे आणि आम्ही परमेश्वराचे उपकार मानतो। आज मी एकटी आहे, माझ्याकडून संदेश सांगताना जर काही चूक झाली असेल तर मला क्षमा करावी आणि संदेश पूर्ण ऐकावा, आशीर्वादित व्हावं, यासाठी मी आपल्याला विनंती करते। परमेश्वराकडे मी मागते, मला सहाय्य करावं, त्याने मदत करावी। आपण आजच्या संदेशाकडे वळूया। आजच्या संदेशाचं शीर्षक आहे इंग्लिशमध्ये बिलीव्ह अँड बिहेव, म्हणजे तुम्ही विश्वास धरा आणि त्याप्रमाणे वागा, कृती करा, आचरण करा। आणि संपूर्ण ह्या संदेशाचा आधार आपण रोमकरास पत्रामधून घेतलेला आहे। रोमकरास पत्राचं सेंट्रल थीम आहे की तुम्ही विश्वास करा आणि त्यानुसार वागा। पाऊल जो आहे त्याने पूर्ण कष्ट केलेले आहेत की तुम्ही जो विश्वास ठेवता त्याप्रमाणे तुम्ही वागलं पाहिजे। आणि जर आपला विश्वास चूक असेल तर आपलं वागणंही चुकीचं असेल। आणि जर आपलं वागणं चुकीचं आहे तर नक्कीच आपला विश्वास तर बरोबर नाहीये। आपण जे वागतो, जे कृत्य आपण करतो, ज्याप्रमाणे आपण आपलं आचरण करतो, ते आपला विश्वास काय आहे हे दर्शवत असतं। आपण आपली जी साक्ष आहे आणि आपलं जे धर्मतत्व आहे, लिहिलेलं धर्मतत्व किंवा आपली साक्ष, ह्याच्यापेक्षाही जास्त आपलं जे बिहेवियर आहे, वागणूक आहे, ह्याचे शब्द, ह्याचा आवाज फार मोठे असतात। आपण काय करतो की आपण कधी असं हे करतो की कधी आपण विश्वास धरला पाहिजे किंवा आपण चांगली कामं केली पाहिजे। आजकाल कर्म हा शब्द फार आपण ऐकतो व्हिडिओज मध्ये किंवा ह्याच्यामध्ये। तर आपण काय केलं पाहिजे, विश्वास धरला पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे। हा विश्वास बायबलवरचा विश्वास आहे, हे मी सुरुवातीलाच क्लिअर करते। जिवंत देव
आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्मा ह्याच्यावरचा हा विश्वास आहे, हे मी आधीच आपल्याला क्लिअर सांगते. तर आपण एकतर विश्वास धरतो आणि तसंच राहतो, किंवा मग आपण विश्वास न धरता कृती करतो, कार्य करतो, वागतो, असं करतो. पण जो प्रेषित पाऊल आहे त्याने काय केलेलं आहे, त्याच्या जीवनामध्ये त्याने फार बॅलन्स्ड आणि परफेक्ट एकदम बेस्ट ख्रिश्चन लाईफ जगलेला आहे. त्याने विश्वास पण धरलेला आहे आणि त्यानुसार त्याने आचरण, कृती किंवा त्याप्रमाणे तो वागलेला पण आहे. रोमकरासपत्राचा जसा मी सांगितलेला आहे, आपण आधार घेतलेला आहे. तर रोमकरासपत्र ह्याची पहिले 11 जे अध्याय आहेत ते विश्वासावर आधारित आहेत आणि शेवटचे जे 5 अध्याय आहेत ते आपली वागणूक कशी आहे, आपल्या वागणुकीवर ते आधारित आहेत. काय झालं होतं, इसवी सन AD 57 to 57-58 57 आणि 58 इसवी सन 57 आणि 58 हे वर्ष होतं. तेव्हा पाऊल हा करिंथ मध्ये होता आणि पाऊलाची तिसरी ही मिशन ट्रिप होती करिंथकरास लोकांमध्ये. आणि लवकरच पाऊल त्याची ट्रिप करून यरुशलेममध्ये वापस जाणार होता. आणि पाऊलाला खात्री नव्हती की यरुशलेममध्ये तो जिवंत राहील की नाही याची. काय झालं होतं की त्या काळी फिबी नावाची एक महिला करिंथ इथे राहायची, करिंथ या देशामध्ये राहायची, करिंथ या ठिकाणी राहायची आणि ती रोम ह्या ठिकाणी जाणार होती. कारण ती रोम ह्या ठिकाणी जाणार होती, पाऊलाला वाटलं की ही संधी चांगली आहे, मी फिबीच्या हाताने रोमकरासच्या लोकांना एक लिखित ख्रिस्ती विश्वासाचं पत्र पाठवेल. आणि त्या काळी काय होतं की डाक सेवा नव्हती, रोम साम्राज्यामध्ये डाक सेवा नव्हती. कोणासाठी नव्हती, सामान्य मनुष्यासाठी नव्हती. सरकारी जे लोक होते, सरकारी कर्मचारी होते, सरकारी बिझनेसेस जे होते त्याच्यासाठी फक्त डाक सेवा उपलब्ध होती. आणि जे वैयक्तिकरित्या जर पत्र पाठवायची असेल तर मग तुम्हाला पर्सनली जाऊन वैयक्तिकरित्याच ती पत्र एक दुसऱ्याच्या हातामध्ये देऊ लागायची. पाऊलाने ही संधी सोडली नाही. त्याला जेव्हा माहित झालं की फिबी जाणार आहे रोम ह्या देशामध्ये, त्याने काय केलं, रोम या देशातल्या ख्रिस्ती लोकांना पत्र लिहिलं आणि पत्र लिहिलं. त्याच्यामध्ये पत्रांमध्ये पाऊलाला वाटलेले 2 सत्य, महान सत्य त्याला जे वाटले ते त्याने पत्रांमधून जे 2 मुद्दे आपण बघणार आहोत ते आपण संदेशामध्ये बघूया. पण पूर्ण रोमकरासपत्र त्याने लिहून फिबीला दिलं आणि फिबीने पाऊलाने जसं तिला सुरक्षित दिलं त्याचप्रमाणे तिने रोमकरास लोकांच्या मंडळीलाही ते पत्र देऊन टाकलं. आजच्या संदेशामध्ये आपण 2 सत्य बघणार आहोत, 2 सत्यांचा आधार घेणार आहोत आणि संपूर्ण संदेश परत एकदा मी सांगते रोमकरासपत्रावरच आधारित आहे. तर पहिला सत्य आहे, पहिला मुद्दा असा आहे, द बिलीफ दॅट रिझल्ट्स इन सॅल्वेशन. असा विश्वास ज्याचा परिणाम तारण आहे, असा विश्वास ज्याचा परिणाम तारण आहे. आपण संदर्भातलं वचन वाचूया. रोमकरासपत्र 1 अध्याय आणि 16वं वचन मी वाचते आपल्यासाठी. रोमकरासपत्र 1 अध्याय आणि 16वं वचन. मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला ती तारण प्रित्यर्थ देवाचे सामर्थ्य अशी आहे, प्रथम यहुद्यास आणि मग हेलेन्यास. रोमकरासपत्र 1 अध्याय आणि 16वं वचन. पाऊलाने काय केलं, रोमकरासपत्र लिहित असताना सुरुवातीला त्याने इंट्रोडक्शन दिलं, माहिती दिली, परिचय दिला आणि मग त्याने काय केलं, एकदम 16व्या वचनावर जंप त्याने केलं. तो काय म्हणतो, त्याला शुभवर्तमान सांगायची लाज वाटत नाही, त्याला शुभवर्तमानेचा अभिमान आहे.
शुभवर्तमान सांगण्यासाठी त्याला विशेष अभिषेक विशेष अधिकार दिलेला आहे असं पाऊलाला वाटतं। पाऊलाला शुभवर्तमान सांगण्याची लाज वाटत नाही। आणि आपण बघतो की पाऊल असं एवढं होऊ नाही, पाऊलाच्या जीवनामध्ये रिसेंटलीच फार काळ झाला नव्हता अशा घटना घडल्या होत्या, ज्या घटना घडूनही तो म्हणतोय की मला अभिमान वाटत आहे। असं कसं वाक्य तो बोलत आहे? काय झालं होतं का मी असं म्हणत आहे? पाऊलाच्या आयुष्यामध्ये काही अशा घटना घडल्या आणि तरी तो अभिमानाची गोष्ट असं वाक्य का म्हणत आहे? कारण काय झालं होतं, फिलिपीमध्ये शुभवर्तमानामुळेच पाऊलाला जेल झाली। त्याच सोबत थेसलोनिकामध्ये पाऊलाला तडीपार केल्या गेलेलं होतं, म्हणजे हद्दपार केल्या गेलेलं होतं, क्षमा करा, हद्दपार केल्या गेलेलं होतं थेसलोनिकामध्ये। कशामुळे? शुभवर्तमानामुळे। बिरिया येथे पाऊला विरुद्ध कट रचल्या गेलेला होता आणि त्याच सोबत एथिन्स इथे पाऊलाला अपमानित केलं गेलेलं होतं। एवढ्या मोठ्या महान प्रेषिता संगती घडूनही ज्या कारणामुळे त्याला घडलं तरी तो म्हणत आहे मला शुभवर्तमानाचा अभिमान वाटतो आणि मला विशेषाधिकार दिलेला आहे शुभवर्तमान सांगण्यासाठी। आणि आताच आपण ऐकलं की पाऊल त्यावेळेस जेव्हा त्याने रोमकरांना त्या मंडळीला पत्र लिहिलं त्यावेळेस तो करिंथ मध्ये होता आणि फिबाच्या हातून त्याने पत्र रोमी लोकांच्या रोमकरासच्या मंडळींना पाठवलं। तर ज्यावेळेस तो करिंथच्या लोकांमध्ये होता आणि त्याने तिथे शुभवर्तमानाचा प्रचार केला, करिंथच्या लोकांना तर शुभवर्तमान म्हणजे मूर्खता होती आणि यहुदी लोकांना तर अडथळण होतं शुभवर्तमान। एवढा विरोध असूनही पाऊल काय म्हणतो की शुभवर्तमानाची शक्ती इतकी आहे की ती तुम्हाला तारणापर्यंत पोहोचू शकते। किती महान असं त्याने स्टेटमेंट आपल्यासाठी केलेलं आहे, किती पॉवरफुल असं आहे जी आपल्यालाही शक्ती देतं। आजच्या काळातही जर आपण या सर्व गोष्टी ग्रहण केल्या तर ह्या इतक्या पॉवरफुल आहेत की आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ। जसा पाऊल त्याच्या जीवनामध्ये आपल्याला माहित आहे, जर आपण शास्त्र अभ्यास करतो पाऊलाबद्दल जर आपण ऐकलेला असेल वाचलेला असेल तर आपल्याला माहित आहे पाऊलाच्या आयुष्यामध्ये किती अडथळे आले, किती अडचणी आल्या, पण त्या सर्वांना त्याने विजयी केलं। त्या सर्वांवर तो विजयी झाला, त्या सर्वांवर त्याने मात केली। का तर फक्त परमेश्वराच्या शुभवर्तमानाच्या शक्तीमुळेच, जो आपल्याला असं शुभवर्तमान जो आपल्याला तारण प्राप्त करून देतो। आणि जेव्हा पाऊल परमेश्वराची जी शक्ती आहे म्हणजे शुभवर्तमान, परमेश्वराची शक्ती जी शुभवर्तमान आहे जे आपल्याला तारण प्राप्त करून देते याबद्दल जेव्हा तो बोलत आहे तर तो त्याच्या पर्सनल एक्सपिरियन्स बद्दल, वैयक्तिक अनुभवाबद्दलही तो बोलत आहे। तो वैयक्तिक अनुभवाबद्दल तो बोलत आहे। तो असंच उगीचच बोलत नाहीये, तर त्याचा वैयक्तिक अनुभव झालेला आहे म्हणून तो आपल्याला एवढ्या ठामपणे तो बोलत आहे। आपल्याला माहित आहे की जो हा पाऊल होता, हा पाऊल ख्रिस्ती लोकांचा फार द्वेष्टा होता, ख्रिस्ताचा द्वेष्टा होता। तो काय करत होता तो जेव्हा तो शाऊल होता तेव्हा ख्रिस्ती लोकांना तो धरायचा, त्यांना अरेस्ट करायचा, त्यांचा छळ करायचा, बेदम मारायचा, इतका छळ करायचा की त्याने एका त्याच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे माझ्यासारखा पापी कोणीच नाही। तो फार छळ त्यांना करायचा, मारायचा, किती काय तो त्यांना त्रास द्यायचा। आणि असं केव्हापर्यंत झालं जोपर्यंत त्याला प्रभू येशू ख्रिस्ताने दमास्कसच्या रस्त्यावर दर्शन दिलं नाही। अशी कोणतीच गोष्ट नव्हती जी पाऊलाला बदलू शकत नव्हती, असं काहीच नव्हतं जे पाऊलामध्ये बदल आणू शकत होतं। पण दमास्कसच्या रस्त्यावर जेव्हा तो ख्रिस्ती लोकांना छळ करण्यासाठी, त्यांना अरेस्ट करण्यासाठी, त्यांना मारण्यासाठी, परसिक्युशन साठी जात होता आणि प्रभू येशूचा
त्याला प्रभू येशूचं एन्काउंटर, प्रभू येशूचं त्या रस्त्यावर त्याला दर्शन झालं, त्यानंतर तो बदलून गेला. आणि मग पाऊल याच्यावरून आपण काय शिकतो की परमेश्वराचं जे अनलिमिटेड पॉवर आहे ते कोणत्याही माणसाला कुठेही केव्हाही आणि कोणत्याही कंडिशन मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलू शकतो. हे पावलावरून आपल्याला हा धडा शिकायला नक्कीच आणि नक्कीच मिळतो. कारण पावलासारखा वाईट माणूस जो इतका छळ करतो ख्रिस्ती माणसाचा, इतका द्वेष्टा होता आणि तो त्याच्यामध्ये इतका बदल आला की तो त्या लोकांची सेवा करू लागला आणि प्रभू येशूची देखील तो सेवा करू लागला. आपण बघूया की असा कोणता विश्वास आहे जो आपल्याला तारणापर्यंत नेऊन पोहोचवतो. तर तारणावरचाच जो अनलिमिटेड विश्वास आहे, तारणावरची जी शक्ती आहे, तारणावरच्या शक्तीवरचा जो आपला अनलिमिटेड विश्वास आहे, तसा त्याच प्रकारचा विश्वास आपल्याला तारण प्राप्त करून देऊ शकतो. तारणापर्यंत तो आपल्याला पोहोचू शकतो. तारण हे सर्वत्र उपलब्ध आहे. तारण आपल्याला सर्वत्र उपलब्ध आहे. त्याच्यासाठी आपल्याला रेस्ट्रिक्शन्स नाहीत. त्याच्यासाठी आपल्याला इथेच जावं लागेल, तेच करावं लागेल, अशा कोणत्याही प्रकारचे रेस्ट्रिक्शन्स नाहीत. आणि आपल्याला काही करायची गरज नाही. तर आपल्याला कुठेही बसल्या बसल्या तारण प्राप्त होऊ शकतं. तारण हे अनलिमिटेड आहे. आता आपण वचनामध्ये वाचलं रोमकरासपत्र 1 अध्याय आणि 16व्या वचनामध्ये आपण वाचलं एक शेवटचं वाक्य वाचलं, शेवटचे काही शब्द वाचले. प्रथम यहुद्यास आणि मग हेलेन्यास. आता पाऊल इथे म्हणतो शुभवर्तमान सुवार्ता ही सगळ्यात आधी यहुद्यास अवेलेबल आहे. तो यहुद्यास सगळ्यात आधी असा का म्हणत आहे? कारण यहुदी लोकांची जी धार्मिक पार्श्वभूमी आहे, ती पार्श्वभूमी मॅच होते आपल्या शुभवर्तमानाशी, नजीकची मॅच होते आणि त्यांच्यासाठी ती बेस्ट पार्श्वभूमी आहे की ते शुभवर्तमान स्वीकारू शकतात. नंतरचे काही शब्द आहेत आणि मग हेलेन्यास. हेलेनी लोक म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला ग्रीक लोक म्हणतात. आता ग्रीक लोकांसाठी मग ती अवेलेबल आहे. म्हणजे काय? शुभवर्तमान हे यहुदी लोकांसाठी आहे, शुभवर्तमान हे ग्रीक लोकांसाठी आहे, शुभवर्तमान हे प्रत्येक लोकांसाठी आहे. तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे, जगातल्या प्रत्येक लोकांसाठी आहे. काही जण म्हणतात प्रभू येशू ख्रिस्त फक्त यहुदी लोकांसाठीच आले, पण तसं नसून हे वचन तुम्ही त्यांना दाखवू शकता आणि ह्या वचनावरून तुम्ही त्यांना सांगू शकता की नाही, प्रभू येशू प्रत्येकासाठी आले जगामध्ये, तुमच्यासाठी, माझ्यासाठी. जो कोणी आपल्याला ज्याचं कोणाचं आपण नाव घ्याल, ज्याचं कोणाचं आपण नाव घ्याल, जो कोणी आपल्याला दिसेल, प्रत्येक व्यक्ती, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रभू येशू या जगामध्ये आलेले आहेत. तर मग सांगायचं तात्पर्य हेच की प्रभू येशू शुभवर्तमान, प्रभू येशूचं शुभवर्तमान यहुदी लोक, मग हेलेनी लोक म्हणजे ग्रीक लोक आणि जगातली प्रत्येक व्यक्ती त्यांच्यासाठी आहे. आता हे जे ग्रीक लोक होते ते फार इसवी सन पहिल्या इसवी सनामध्ये मधले जे ग्रीक लोक होते म्हणजे हेलेनी जे लोक होते ते फार बुद्धिमान असे होते. त्याचसोबत बुद्धिमानासोबत ते तुसडे देखील होते. ग्रीक धर्म आणि रोमी धर्म ह्या पहिल्या शतकातला हे जे ह्यांचे धर्म होते ते फार त्यांना गोंधळात टाकून देणारे होते. का? कारण त्या धर्मांमध्ये फार जास्त बरेचसे पुष्कळ असे देवी देवता होते. मग जे ग्रीक लोक आहेत, हेलेनी लोक आहेत, हे ख्रिस्ती का बरं होतील? का ह्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारतील? ते का प्रभू येशूचं शुभवर्तमान स्वीकारतील? उत्तर आहे प्रेषितांची कृत्य 17वा अध्याय आणि 24व्या वचनामध्ये
मी वाचते आपल्यासाठी प्रेषितांची कृत्य 17वा अध्याय आणि 24वे वचन. 17 आणि 24. आपण वाचून घ्यावं. प्रेषितांची कृत्य 17वा अध्याय आणि 24वे वचन. वाचते मी, सापडलं मला. ज्या देवाने जग व त्यातले अवघे केले तो आकाशाचा व पृथ्वीचा प्रभू आहे, म्हणून तो हातांनी बांधिलेल्या मंदिरात राहत नाही. आता ह्याचं उत्तर तर आपल्याला मिळालंच असेल, मला जास्त सांगायची गरज नाही. आणि परत एकदा मला सांगू द्या, तारण हे अनलिमिटेड आहे, अनरेस्ट्रिक्टेड आहे आणि सर्वत्र ते आपल्याला उपलब्ध आहे. आपण कुठेही असा, कशाही परिस्थितीमध्ये असा, तारण आपल्याला प्रभू येशू कडून मिळालेले जे तारण आहे, परमेश्वराकडून जे आपल्याला तारण मिळतं ते आपल्याला सर्वत्र उपलब्ध आहे. आपल्याला तारण कसं प्राप्त होईल? जेव्हा आपण स्वतः स्वीकार करू, मी जन्माचाच पापी आहे, आजपर्यंत झालेले सर्व पाप, जेव्हा त्या पापांचा आपण पश्चाताप करू, प्रभू येशूला स्वीकार करू, तेव्हा आपल्याला तारण प्राप्त होईल. नंतर येते बाप्तिस्म्याची स्टेप. आणि ह्या सर्व गोष्टी जेव्हा ह्या 3-4 स्टेप्स आपण करू, तेव्हा आपल्याला तारण प्राप्त होऊ शकतं. आता तारणाची असं म्हणतात की तारणाची आपल्याला गरज आहे. का गरज आहे? कशामुळे आपण प्रभू येशूला स्वीकारायचं? तर आपण ह्यामध्ये पहिलं कारण बघूया की जे पाऊल ह्या रोमकरासपत्रामध्ये तारण ह्याबाबत बोलत आहे. तर मग हे तारण जे प्रभू येशू कडून आहे ते आपण तारण प्राप्त का केलं पाहिजे? गरज काय आहे? आणि कमीत कमी ह्याच्याबद्दल विचार का केला पाहिजे? आपण ह्याबद्दल बघूया. आपल्याला पहिली गोष्ट आपण बघूया, आपल्याला तारणाची गरज आहे. रोमकरासपत्र 3रा अध्याय आणि 23वे वचन. रोमकरासपत्र 3 आणि 23. तारणाची आपल्याला का गरज आहे? कारण सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आहेत. तर आपल्याला तारणाची का गरज आहे? कारण आपण प्रत्येक मानवाने पाप केला आहे. बायबल सांगतं प्रत्येक माणूस, कोणीही सुटलेले नाही. तुम्हीही सुटलेला नाही, मी सुटलेले नाही आणि कोणीही सुटलेले नाही. प्रत्येक मानवाने पाप केलेला आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत, देवापासून दूर गेलेले आहेत, पोकळी निर्माण झालेली आहे आणि म्हणून आपल्याला तारणाची गरज आहे. अजून एक कारण आपण बघूया. तारण आपल्याला कृपा पुरवतो. परमेश्वराकडून तारण आपल्याला कृपा पुरवतं. संदर्भातलं वचन आहे रोमकरासपत्र 6वा अध्याय आणि 23वे वचन. रोमकरासपत्र 6वा अध्याय आणि 23वे वचन. पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. पहिलं वचन आपण वाचलं, सर्वांनी पाप केलेलं आहे आणि हे वचन सांगतं की पापाचे वेतन, पापामुळे आपण नक्कीच मरणार. म्हणून तारण आपल्याला का लागतं? कारण आपल्याला परमेश्वराकडून कृपादान मिळत आहे. तारण प्राप्त झाल्यानंतर प्रभू येशू मध्ये काय कृपादान आहे? सार्वकालिक जीवनाचं कृपादान आहे. आपण जर प्रभू येशूला स्वीकार केलं तर आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. तिसरं कारण काय आहे? आपण तारण का प्राप्त केलं पाहिजे? कारण तारण तुम्हाला देण्यासाठी, तारण मला देण्यासाठी एक किंमत मोजल्या गेलेली आहे. प्रभू येशूने ती किंमत मोजली. संदर्भातलं वचन आपण वाचूया. रोमकरासपत्र 5 आणि 8. रोमकरासपत्र 5 आणि 8. कारण देव आपल्या स्वप्रेमाचे प्रमाण हे देतो की आपण पापी असता ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. तर मरण
रक्त सांडणं, हे रक्त सांडून प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं रक्त सांडलं, ते रक्त सांडून मरून त्याने तारण तुमच्यासाठी माझ्यासाठी तुम्हाला मला विकत घेतलेलं आहे. ते रक्त सांडून मरून आपल्याला तारण प्राप्त झालेलं आहे जर आपण प्रभू येशूला स्वीकारलं तर. आणि म्हणून तारण आपल्याला मिळण्यासाठी एक किंमत मोजल्या गेलेली आहे. म्हणून ह्या सर्व गोष्टीसाठी आपल्याला तारण प्राप्त करायचं आहे. ह्या फार इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. दुसरा मुद्दा आपण बघूया. दुसरा मुद्दा काय आहे? द बिहेवियर दॅट रिझल्ट्स फ्रॉम सॅल्वेशन. अशी आपली वागणूक, अशी आपली कृती जी तारणामुळे आपल्याला मिळते. आपलं तारण झालं म्हणून आपण चांगलं वागू लागतो, बदलल्यासारखं वागू लागतो. जे परमेश्वराला चांगलं आहे, सर्वांसाठी जे योग्य आहे तसं आपण वागू लागतो. परमेश्वराच्या इच्छेने आपण वागू लागतो. म्हणजेच अशी कृती, अशी वर्तणूक ज्याचं जे तारणामुळं आपल्याला परिणामात मिळालेलं आहे. जेव्हा आपण विश्वास करतो तेव्हा आपल्याला तारण प्राप्त होते आणि आपण जे वागतो त्याच्यामुळं आपलं तारण झालेलं आहे हे सिद्ध होत असतं. म्हणजेच काय? विश्वास ठेवल्याने आपण वाचतो, आपण तारल्या जातो आणि वागणूक चांगली केल्यामुळे, कृती चांगली केल्यामुळे, आचरण चांगलं केल्यामुळे आपण वाचलेलो आहोत, तारल्या गेलेलो आहोत हे सिद्ध होत असतं. पावलाने आपल्याला रोमकरास पत्रामध्ये 3 मुद्द्यांवर आपल्या स्वतःमध्ये बदलाव होतो हे सांगितलेलं आहे. स्वतःमध्ये बदलाव होतो म्हणजे स्वतःच्या वागणुकीमध्ये बदलाव होतो हे सांगितलेलं आहे. पहिला बदलाव आपल्यामध्ये काय होतो? आपलं आचरण. पहिला बदलाव आपलं आचरण. रोमकरास पत्र 12वा अध्याय 1 आणि 2 संदर्भातली वचनं आहेत. रोमकरास पत्र 12वा अध्याय 1 आणि 2 मी वाचते आपल्यासाठी. यास्तव बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हास विनवितो की तुम्ही आपल्या शरीराच्या जिवंत, पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. दुसरं वचन, या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की देवाची जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा ती काय आहे हे समजून घ्यावे. आता पहिलं आपण पाहिलं की आपल्या आचरणामध्ये बदल होतो. आता कसा आचरणामध्ये बदल होतो? संदर्भातली वचनं काय सांगतात? इथे पाऊल काय करतो? विनंती करतो. पहिलाच वाक्य आहे, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हास विनवितो. तो विनंती करत आहे. तो असं सांगत नाहीये की मी तुम्हाला हुकूम देतो, तुम्हाला करायचंच आहे, असंच केलं पाहिजे. नाही, तो काय करतो? पहिली गोष्ट तो विनंती करतो, विनवितो. म्हणजे आचरणामध्ये आपला बदल होतो. जेव्हा आपल्याला तारण प्राप्त होतं त्यामुळे आपल्या आचरणामध्ये बदल येतो. मग कशात बदल येतो? आपल्या नागरिकत्वामध्ये बदल येतो. आपण नक्की वचन वाचावे. 5 वचनं आहेत, मी ते वाचून दाखवत नाही, पण आपण नक्की वाचावे आणि समजून घ्यावं. आपल्या नागरिकत्वामध्ये बदल होतो. रोमकरास पत्र 13वा अध्याय 1 ते 5. रोमकरास पत्र 13वा अध्याय 1 ते 5 नक्की आपण वाचावं. आणि तिसरा कोणता एरिया आहे जिथे आपला बदल होतो, आपल्या वागणुकीमध्ये बदल होतो? तर आपला जो कन्सर्न आहे, जी आपली चिंता आहे, जो आपला भार आहे, त्याच्यामध्ये बदल होतो. आपण जी चिंता करत असतो ती चिंता आता स्वार्थी नसून ती चिंता आता निस्वार्थी असते. आपण जे स्वतःबद्दलच विचार करत होतो, वाईट रीतीने विचार करत होतो, ज्यामध्ये फक्त लक्ष आपलं स्वतःकडेच होतं, स्वकेंद्रित जे आपण होतो, आता ते नसून आपण स्वतःसोबत इतरांचाही विचार करतो, इतरांचा जास्त विचार करू लागतो.
असं आवडेल का परमेश्वराला? तसं केल्याने मी त्याला प्रसन्न करेन का? या सर्व गोष्टी त्यामध्ये येतात. तर आपली चिंता ह्यामध्ये येते. संदर्भातले वचन आहेत हे देखील आपण नक्की वाचावी. रोमकरास पत्र 14वा अध्याय 21वे वचन. रोमकरास पत्र 14वा अध्याय 21वे वचन. त्याच सोबत रोमकरास पत्र 15वा अध्याय 1 ते 3. रोमकरास पत्र 15वा अध्याय 1 ते 3. नक्की आपण ही वचन वाचावी आणि हे सर्व या एरियाज मध्ये जिथे तारणामुळे आपल्या वागणुकीमध्ये, आचरणामध्ये, विचारांमध्ये बदल होतो, तो नक्कीच समजून घ्यावा. तर मग आपल्याला समजलं असेल अशी मी आशा करते की आपण विश्वास करावा आणि त्या अनुसार वागणूक आपली करावी, कृती करावी. असं नाही की नुसताच विचार करावा, असं नाही की नुसताच आपण विश्वास धरावा किंवा मग चांगलंच वागावं. नाही, रोमकरास पत्राचं पुस्तक, संपूर्ण पुस्तक ह्यावरच भर देतं की तुम्ही विश्वास करा आणि त्यानुसार तुमची कृती करा, तुमची वागणूक असा, तुमचं आचरण असा. आजच्या संदेशामध्ये आपण 2 मुद्दे पाहिलेले आहेत. ते 2 मुद्दे, 2 सत्य आपण योग्य रीतीने ग्रहण करावेत, दररोजच्या जीवनामध्ये आचरणात आणावेत. आणि जर आपण असं केलं तरच पावलाचं जे रोमकरासच्या लोकांना उद्दिष्ट होतं सांगण्याचं, ते उद्दिष्ट पूर्ण झालेलं आहे. त्याच काळी नाही तर आजच्या आपल्या काळी देखील. धन्यवाद.